ही कथा सुमारे 4 वर्षांपूर्वीची आहे। त्यावेळी मी नागपूरमध्ये स्वतःच्या कपड्यांच्या दुकानाचा व्यवसाय सांभाळत होतो। कामातून वेळ मिळाल्यावर मी सोशल मीडियावर, विशेषतः इंस्टाग्रामवर बराच वेळ घालवायचो। इंस्टाग्रामवरच माझी ओळख प्रिया नावाच्या एका तरुणीशी झाली। आमचं बोलणं वाढलं आणि हळूहळू ती माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत गेली। काही काळानंतर मला कळलं की तिच्या पतीचे काही महिन्यांपूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते। पतीच्या निधनानंतर 6 महिन्यांनी प्रियाने माझ्याशी पुन्हा बोलण्यास सुरुवात केली। सुरुवातीला ती तिच्या नवऱ्याच्या आठवणीत उदास असायची। ती सतत त्याच्याबद्दल बोलायची आणि तिचे डोळे अनेकदा पाणावलेले असायचे। मी तिची वेदना समजू शकत होतो आणि तिला मानसिक आधार देत राहिलो। अशा प्रकारे आधार देत आणि बोलत आमचे 6 महिने कधी निघून गेले हे कळलंच नाही। या काळात आमची मैत्री अधिक घट्ट झाली। ती आता माझ्याशी तिच्या आयुष्यातील प्रत्येक लहान मोठी गोष्ट मोकळेपणाने शेअर करू लागली होती। आमचे संवाद वाढत गेले आणि नकळतपणे आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो। एकदा मी माझ्यातील भावना प्रियासमोर व्यक्त केल्या आणि तिनेही त्वरित तिच्या प्रेमाची कबुली दिली। मग आम्ही दोघे प्रेमाच्या नशेत बेधून झालो। आमच्या गप्पा आता खुल्या झाल्या। आम्ही मनातलं सर्व शेअर करायचो आणि आमची मैत्री अधिक घट्ट होत गेली। काही महिन्यांनंतर प्रिया मला भेटायला नागपूरमध्ये आली। आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये भेटलो। त्या क्षणी माझ्या मनात तिला हॉटेलच्या खोलीत नेऊन सुंदर वेळेचा अनुभव द्यायची इच्छा होती। पण मी तिला स्पष्ट सांगितलं, प्रिया, मला तुला सुंदर वेळेचा अनुभव द्यायचा आहे, पण ही माझी जिद्द नाही, फक्त इच्छा आहे। प्रियाने सांगितलं, अर्णव, मलाही सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचा आहे, पण हॉटेलला जाणं मला शक्य नाही। तिच्या डोळ्यांमधील भाव पाहून मला समजलं की तिला अजून थोडा संकोच वाटतोय। मी म्हणालो, ठीक आहे, जेव्हा तुला वाटेल तेव्हा मी तुला सुंदर वेळेचा अनुभव द्यायला तयार आहे। ती हसली आणि म्हणाली, थँक्स अर्णव, तू मला समजून घेतलंस। त्या भेटीनंतर ती तिच्या गावी परत गेली, पण आमच्या फोनवरच्या गप्पा चालू राहिल्या। हळूहळू आमच्या गप्पा अधिक अंतरंग झाल्या। एकदा रात्री मी प्रियाला व्हिडिओ कॉलवर खास क्षण शेअर करण्याबद्दल विचारलं आणि ती तयार झाली। रात्री व्हिडिओ कॉल सुरू झाला तेव्हा मी तिला व्यक्तिमत्व मोकळे करायला सांगितलं। आम्ही दोघे मोकळे झालो। तिचं भरदार व्यक्तिमत्व पाहून माझा श्वास थांबला। तिने माझी भावना पाहिली आणि तीही प्रभावी झाली। मग त्या रात्री आम्ही व्हिडिओ कॉलवर हाताने सुंदर वेळेचा अनुभव घेतला आणि शांत झालो। हा सिलसिला आता रोजचा झाला, पण ही गोष्ट आता अपुरी वाटायला लागली। आम्हाला एकमेकांना प्रत्यक्ष भेटून सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचा होता। 1 वर्षभर आम्ही प्रत्यक्ष भेटण्याची वाट पाहत होतो आणि अखेर तो दिवस उजाडला। प्रिया तिच्या माहेरी आली होती। तिने मला दुपारी माझ्या दुकानात भेटायचे निश्चित केले। माझ्या दुकानात दुपारी 2 तास जेवणासाठी सुट्टी असते। त्यावेळी मी शटर बंद करून आतमध्ये आराम करतो। त्या दिवशी मी आधीच मनात ठरवले होते की ही भेट अविस्मरणीय असेल। प्रिया दुकानात आली तेव्हा तिच्या डोळ्यांत एक खास तेज आणि उत्सुकता दिसत होती। आम्ही औपचारिकपणे थोडं बोललो, पण आमच्या दोघांच्याही मनात वेगळेच विचार सुरू होते। मी तिला काउंटरच्या मागे बसायला सांगितले। बाहेर कोणी लक्ष देत नाहीये हे पाहून मी दुकानाचे शटर आतून बंद केले आणि सुरक्षितता पाहिली। त्यानंतर मी जमिनीवर एक चटई अंथरली आणि प्रियाला घेऊन त्यावर झोपलो। मी तिला पापी द्यायला सुरुवात केली आणि तीही मला साथ देत होती। आम्ही दोघेही मोकळे झालो आणि मी तिचे व्यक्तिमत्व पाहून माझी भावना दाटून आली आणि ती माझ्या भावनेला हाताने सुंदर अनुभव देत म्हणाली, अर्णव, आता मला तुझी भावना माझ्या जीवनात हवी। तिच्या तोंडून हे ऐकून मी प्रभावी झालो। तिने सांगितलं की तिच्या नवऱ्याला सुंदर वेळेचा अनुभव देण्याचे सामर्थ्य नव्हतं। आज 3 वर्षांनंतर मी पहिल्यांदा सुंदर वेळेचा अनुभव घेत आहे। ती म्हणाली, मी तिच्या जीवनात भावना टाकली आणि सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो। ती ओरडली, पण मी तिला सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो। काही वेळाने ती मला साथ देऊ लागली। तिने तिच्या जीवनातून रंग सोडला आणि ती शांत झाली, पण माझे झाले नव्हते म्हणून मी सुंदर वेळेचा अनुभव देतच होतो। ती ओरडत होती। शेवटी मी तिच्या जीवनात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या। आम्ही थकून गेलो। थोड्या वेळाने प्रियाने पुन्हा माझी भावना दाटून आणली आणि आम्ही वेगवेगळ्या रीतीने सुंदर वेळेचा अनुभव घेतला। 35 मिनिटांच्या या सुंदर वेळेच्या अनुभवानंतर ती थकली आणि म्हणाली, अर्णव, आता बस। पण तिने शेवटी सांगितलं, आज मला जीवनातला खरा आनंद मिळाला। माझ्या नवऱ्याने मला कधीच असा सुंदर वेळेचा अनुभव दिला नव्हता। मी हसलो आणि म्हणालो, तुला जेव्हा सुंदर वेळेचा अनुभव हवा असेल तेव्हा तू मला सांगू शकतेस। यानंतर प्रिया हसली आणि जायच्या तयारीला लागली। मी सुद्धा बाहेर जाण्यासाठी तयार झालो। मी दुकानाचे शटर थोडे उचलून बाहेर नजर टाकली। आजूबाजूला कोणीही नव्हते। शेजारच्या दुकानातले रमेश काका नेहमीप्रमाणे आपल्या गिऱ्हाईकांशी गप्पा मारण्यात मग्न होते आणि रस्त्यावरील रहदारीचा आवाज नेहमीप्रमाणे होता। प्रियाच्या चेहऱ्यावर एक शांत आणि समाधानी हास्य होते। ती अर्णवकडे वळली आणि म्हणाली, अर्णव, आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास होता। तू मला खूप आनंद दिलास। तिच्या डोळ्यांमध्ये कृतज्ञता आणि प्रेम स्पष्ट दिसत होते। अर्णवने तिचा हात हातात घेतला आणि, प्रिया,
मी तुझ्यासाठी कायम उपलब्ध आहे, जेव्हा तुला गरज असेल मी तुझ्यासोबत असेन, असे म्हणाला. प्रिया हसली. तिने तिची पर्स उचलली आणि म्हणाली, मी आता निघते, पण लवकरच परत येईन. एक खट्याळ स्मित देऊन ती दुकानातून बाहेर पडली. अर्णव शटरपर्यंत तिच्या मागे गेला. तिने रस्ता ओलांडलेला पाहून त्याने शटर खाली केले. त्याच्या मनात आनंद आणि उत्साहाची भावना होती, पण सोबतच एक छोटीशी खटकणारी गोष्ट त्याला अस्वस्थ करत होती. प्रिया त्याला इतकी निर्दोष का वाटत होती? तिच्या आयुष्यातील काही गोष्टी, विशेषतः तिचा भूतकाळ, त्याला पूर्णपणे समजला नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव नेहमीच्या वेळी दुकान उघडण्यासाठी आला. त्याने शटर वर केले आणि आत जाताच त्याची नजर काउंटरवर पडलेल्या पिवळ्या लिफाफ्यावर गेली. त्याला आश्चर्य वाटले, कारण काल रात्री दुकान बंद करताना त्याने सर्व तपासले होते. हे काय आहे? तो स्वतःशीच पुटपुटला. लिफाफ्यावर फक्त त्याचे नाव लिहिलेले होते, पत्ता किंवा पाठवणाऱ्याचा उल्लेख नव्हता. त्याने लिफाफा उघडला. आत हाताने लिहिलेले एक पत्र होते. अर्णव, तुला प्रिया खूप आवडते हे खरे आहे. ती तुझ्यासाठी सर्वस्व आहे, पण तू तिला खरोखर ओळखतोस का? तिच्याबद्दल काही गोष्टी लपवलेल्या आहेत. जर तुला सत्य जाणून घ्यायचं असेल तर आज रात्री 11 वाजता जुन्या वडाच्या झाडाखाली भेट. एकटाच ये, कोणालाही सांगू नकोस. एक अज्ञात मित्र. अर्णवच्या हृदयाचे ठोके वाढले. हा कोण आहे आणि प्रियाबद्दल असं काय आहे जे मला माहीत नाही? त्याने पत्र वारंवार वाचले, पण त्यात कोणताही स्पष्ट संकेत नव्हता. त्याच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले. प्रियाच्या भूतकाळाबद्दल त्याला थोडी माहिती होती, पण तिने कधीही पतीच्या मृत्यूची सविस्तर माहिती सांगितली नव्हती. कदाचित मी जास्त विचार करत आहे, असे म्हणून तो स्वतःला समजावत होता, पण त्याला खूप अस्वस्थ वाटू लागले. त्याने प्रियाला फोन लावला, पण तिचा फोन बंद येत होता. त्याने पुन्हा प्रयत्न केला, पण ती संपर्कात येईना. त्याचे मन अधिकच विचारात पडले. रात्री 11 वाजता भेटायचे ठरले होते, पण त्याला थोडी भीती वाटत होती. हा कोणी केलेला वाईट विनोद असेल, की प्रियाच्या आयुष्यात काहीतरी गंभीर लपलेले आहे? रात्री 10:25 अर्णवने दुकान बंद केले आणि जुन्या वडाच्या झाडाकडे जायला निघाला. हे ठिकाण नागपूरबाहेरील भागात होते, जिथे रस्ता शांत आणि अंधारलेला होता. तो प्राचीन वडाचा झाड तिथे उभा होता. तिथे जायला त्याला खूप धाडस करावे लागले. रस्त्यावर फक्त वाहनांचा अस्पष्ट आवाज आणि काही कुत्र्यांचे भुंकणे ऐकू येत होते. त्याने आपला फोन तपासला, पण प्रियाचा कोणताही मेसेज नव्हता. त्याने त्या पत्राचा फोटो काढला होता. तो पुन्हा पाहिला आणि 1 तास. हे वाक्य स्वतःशी पुटपुटले. जेव्हा तो वडाच्या झाडाखाली पोहोचला, तेव्हा तिथे कोणीच नव्हते. फक्त झाडाच्या फांद्यांमधून येणारा वाऱ्याचा आवाज आणि रात्रीचा अंधार होता. त्याने आजूबाजूला पाहिले, पण कोणाचाही मागमूस नव्हता. अचानक त्याला पायाखाली काहीतरी कागदासारखं लागलं. त्याने खाली वाकून पाहिलं आणि त्याला आणखी एक लिफाफा दिसला. त्याने घाईघाईने तो उचलला आणि उघडला. आत एक छोटीशी चिठ्ठी होती. अर्णव, तू इथे आलास, याचा अर्थ तुला प्रियाबद्दल खरोखर काळजी आहे, पण ती तुझ्यासाठी योग्य आहे का? तिच्या नवऱ्याचं खरंच हृदयविकाराने निधन झालं होतं का? जर तुला सत्य जाणून घ्यायचं असेल तर उद्या रात्री 12 वाजता प्रियाच्या गावातल्या जुन्या हवेलीत ये. तिथे तुला सर्व काही कळेल, पण सावध रहा, कोणावरही विश्वास ठेवू नकोस. तुझा अज्ञात मित्र. अर्णवच्या मनात विचारांचे वादळ निर्माण झाले. प्रियाच्या पतीचे निधन खरोखर हृदयविकाराने झाले होते का? आता त्याला प्रियावरही संशय येऊ लागला होता. त्याने आठवले की तिने कधीही तिच्या गावाविषयी किंवा पतीच्या मृत्यूविषयी जास्त माहिती दिली नव्हती आणि ती नेहमीच भूतकाळाबद्दल बोलणे टाळाटाळ करत असे. दुसऱ्या दिवशी अर्णवने दुकान उघडले, पण त्याचे लक्ष कामात लागत नव्हते. तेव्हाच त्याला प्रियाचा फोन आला. अर्णव, काल माझा फोन बंद झाला होता, सॉरी, ती म्हणाली. तिचा आवाज नेहमीप्रमाणेच गोड होता, पण अर्णवच्या मनात शंका होती. प्रिया, तू ठीक आहेस ना? त्याने विचारले. हो, मी ठीक आहे. काय झालं? तिने हसत विचारले. अर्णवने पत्राबद्दल तिला काहीच सांगितले नाही, पण त्याने तिला भेटायचे ठरवले. प्रिया, मी तुझ्या गावी येऊ? त्याने विचारले. प्रिया थोडा वेळ शांत राहिली, मग म्हणाली, हो ये ना. मला खूप आनंद होईल. अर्णवने त्याच रात्री प्रियाच्या गावी जायचे ठरवले. त्याने आपला मित्र अमितला याबद्दल सांगितले. अमित म्हणाला, अर्णव, तू सावध रहा, काहीतरी गडबड आहे. तुला असं पत्र कोण पाठवेल? आणि प्रियाच्या गावातली जुनी हवेली? ती तर भुताटकी आहे असं म्हणतात. अर्णवला हसू आले, पण त्याच्या मनात भीती होती. अमित, मला सत्य जाणून घ्यायचं आहे. प्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तो म्हणाला. प्रियाचे गाव नागपूरपासून साधारण 2 तासांच्या अंतरावर होते. अर्णवने आपली बाईक घेतली आणि संध्याकाळी प्रवास सुरू केला. रस्त्यावर अंधार पसरला होता आणि वातावरणात एक विचित्र शांतता होती. जेव्हा तो गावात पोहोचला, तेव्हा त्याला प्रियाचा मेसेज आला. अर्णव, मी माझ्या माहेरी आहे. तू कुठे आहेस? अर्णवने तिला सांगितले की तो गावात पोहोचला आहे, पण त्याने हवेलीचा उल्लेख टाळला.
त्याला आधी सत्य जाणून घ्यायचे होते. रात्री 11:40 अर्णव हवेलीच्या बाहेर पोहोचला. ती हवेली गावाच्या टोकाला होती आणि तिथे कोणीही फिरकत नव्हते. हवेलीचा मुख्य दरवाजा मोडकळीस आला होता आणि आतून येणारा थंड वारा अर्णवच्या अंगावर शहारे आणत होता. त्याने आपल्या फोनचा टॉर्च लावला आणि हळूहळू आत प्रवेश केला. हवेलीच्या भिंतींवर जुन्या काळातील चित्रे आणि धूळ साचलेली होती. या ठिकाणी कोण राहत असेल? अर्णव स्वतःशीच बोलला. अचानक त्याला पायऱ्यांवरून येणारा आवाज ऐकू आला. त्याने टॉर्च तिकडे वळवला, पण कोणीही दिसले नाही. त्याच्या हृदयाचे ठोके वाढले. कोण आहे तिथे? तो ओरडला, पण त्याला उत्तर मिळाले नाही. त्याने हवेलीच्या मागच्या बाजूला जायचे ठरवले, जिथे एक मोठी खोली होती. तिथे त्याला एक जुनी पेटी दिसली, ज्यावर प्रिया हे नाव कोरलेले होते. अर्णवने ट्रंक उघडले आणि त्याला आत काही जुन्या फोटोंचे बंडल मिळाले. त्यात प्रियाचे आणि एका अनोळखी पुरुषाचे फोटो होते. तो पुरुष प्रियाचा पती असावा, पण त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता. फोटोच्या मागे काही तारखा आणि नोट्स लिहिलेल्या होत्या. एका नोटावर लिहिलं होतं, त्याला सत्य कळू नये, नाहीतर सर्व काही संपेल. अर्णवच्या मनात प्रश्नांचे जाळे तयार झाले. प्रिया, तू माझ्यापासून काय लपवलंस? तो स्वतःशीच पुटपुटला. अर्णव लगेच हवेलीतून बाहेर पडला आणि प्रियाच्या माहेरी गेला. प्रिया तिथे त्याची वाट पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर हास्य होतं, पण अर्णवच्या मनात संशयाचे ढग दाटले होते. प्रिया, तुझ्या नवऱ्याचं खरंच हृदयविकाराने निधन झालं होतं का? अर्णवने थेट तिच्या डोळ्यात बघून विचारले. प्रियाचा चेहरा पांढरा पडला. अर्णव, तू असं का विचारतोस? ती घाबरलेल्या स्वरात म्हणाली. अर्णवने तिला हवेलीत सापडलेल्या फोटोबद्दल आणि पत्रांबद्दल सांगितले. प्रियाच्या डोळ्यात पाणी आलं. अर्णव, मला तुला सांगायचं होतं, पण मला भीती वाटत होती. अर्णव, ती म्हणाली, माझ्या पतीचे निधन हृदयविकाराने झाले नाही. त्यांनी स्वतःचे जीवन संपवले. अर्णवला मोठा धक्का बसला. पण तू ही गोष्ट माझ्यापासून का लपवलीस? त्याने वेदनेने विचारले. प्रियाने डोळ्यात पाणी आणून सांगितले की तिचा नवरा एका अतिशय गुप्त संस्थेशी जोडला गेला होता आणि त्याच्या आत्महत्येचे मूळ कारण तिलाही पूर्णपणे माहीत नव्हते. त्याच्या मृत्यूनंतर मला सतत धमक्या मिळू लागल्या, म्हणूनच मी गाव सोडले आणि नागपूरमध्ये आले. ती म्हणाली. अर्णवला आता प्रियावर दया वाटू लागली, पण त्याच वेळी त्या पत्रांचा आणि हवेलीतील फोटोंचा नेमका अर्थ काय हे त्याला समजत नव्हते. त्या रात्री अर्णव प्रियाच्या घरी थांबला, पण विचारांच्या काहुरमुळे त्याला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला एक नवीन मेसेज आला. अर्णव, तू हवेलीत गेलास, पण तुला सत्याचा केवळ एक अंशच कळला. जर तुला संपूर्ण सत्य जाणून घ्यायचं असेल तर आज रात्री नागपुरातल्या जुन्या मालसाठवणुकीच्या गोदामात ये. तिथे तुला प्रियाचा खरा चेहरा दिसेल. अर्णवच्या हातातला फोन थथला. प्रियाचा खरा चेहरा? हा प्रश्न त्याला सतावत होता. तेवढ्यात प्रियाने चहाचा कप त्याच्यासमोर ठेवला आणि म्हणाली. अर्णव, तू आज खूप शांत आहेस. काही झालंय का? तिचा आवाज नेहमीप्रमाणे गोड होता, पण अर्णवला तिच्या डोळ्यांत काहीतरी लपवलेले आहे असे वाटले. त्याने हसण्याचा प्रयत्न केला आणि नाही प्रिया, फक्त दुकानाची थोडी काळजी आहे, असे खोटे सांगितले. अर्णवने तिला काहीही न सांगता दुपारी नागपूरला परत जायचे नाटक केले. मी उद्या लवकरच परत येईन, तो म्हणाला आणि त्याने प्रियाला मिठी मारली. ती खरंच काही लपवत असेल तर मी तिला समजून घ्यायला हवं, तो स्वतःशी बोलला. पण लगेच दुसरा विचार आला, आणि जर ती खरी नसेल तर? हा विचार त्याला अस्वस्थ करत होता. संध्याकाळी अर्णव नागपूरमध्ये परतला आणि त्याने लगेच मित्र अमितला फोन केला. अमित, मला तुझी मदत हवी आहे, अर्णव म्हणाला. त्याने अमितला दोन्ही अनामिक पत्रे आणि नवीन संदेशाबद्दल सांगितले, पण प्रियाच्या पतीच्या आत्महत्येची गोष्ट त्याने लपवून ठेवली. अमितने गंभीर स्वरात सांगितले. अर्णव, तू सावध रहा. ती वखार म्हणजे नागपुरातल्या जुन्या काळातली रिकामी गोदामं आहेत, जिथे रात्री कोणी फिरकत नाही आणि हवेलीत जे काही सापडलं त्यावरून वाटतंय की प्रियाचा भूतकाळ साधा नाहीये. अर्णवने ठरवले की तो एकटाच गोदामात जाईल, पण त्याने अमितला आपला लोकेशन शेअर केला. जर काही गडबड झाली तर तू पोलिसांना बोलव, अर्णव म्हणाला. अमितने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण अर्णवला आता सत्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं होतं. अर्णवने आपली बाईक घेतली आणि रात्री 11:35 गोदामाकडे निघाला. वखार नागपूरच्या इंडस्ट्रीयल भागात होती, जिथे जुन्या इमारती आणि प्रचंड गोदामे होती. परिसर अंधारात बुडाला होता आणि तिथे एक विचित्र शांतता होती. अर्णवने बाईक बाजूला लावली आणि टॉर्च लावून हळूच मुख्य दरवाजाकडे गेला. दरवाजा अर्धवट उघडा होता. अर्णवने सावधगिरीने आत प्रवेश केला. आत जुन्या लाकडी पेट्यांचा ढीग आणि धूळ साचलेली होती. हा सगळा वेळ वाया घालवणारा खेळ आहे का? तो स्वतःशीच पुटपुटला. अचानक त्याला एका कोपऱ्यातून हलकासा आवाज आला, जणू कोणीतरी पाय घासून चालत आहे. त्याने टॉर्च तिकडे वळवला, पण लगेचच एक मानवी सावली गायब झाली. त्याने धैर्य एकवटले आणि त्या दिशेने गेला. तिथे एका लहान खोलीत टेबलवर काही कागदपत्रे आणि एक जुना फोटो अल्बम ठेवलेला होता. अर्णवने अल्बम उघडला.
त्याला प्रियाचे आणि तिच्या पतीचे फोटो दिसले, पण या फोटोमध्ये आणखी एक व्यक्ती होती, एक तरुण मुलगा, जो प्रियाच्या पतीसोबत दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य होतं आणि त्याने प्रियाच्या खांद्यावर हात ठेवलेला होता. हा कोण आहे? अर्णवच्या मनात प्रश्न आला. कागदपत्रांमध्ये एक जुने पत्र होते, ज्यावर प्रियाच्या पतीचे नाव विक्रम असे लिहिलेले होते. टेबलावर सापडलेल्या जुन्या पत्रात हे लिहिलेले होते, विक्रम, तुला चांगलेच माहीत आहे की तुझ्या कृत्याची किंमत तुला चुकवावी लागेल. तू आमच्या योजनेतून बाहेर पडू शकत नाहीस. जर तू प्रियाला काही सांगितले तर तुझं आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. अर्णवच्या हातातून ते पत्र खाली पडले. हा कोण आहे आणि ही योजना काय आहे? त्याला आता प्रियावरही संशय यायला लागला होता. तिने त्याला तिच्या पतीच्या गुपित सहभागाबद्दल का सांगितले नाही? आणि फोटोतील तो तरुण मुलगा कोण होता? त्याने फोटो काढण्यासाठी फोन काढला, पण त्याचवेळी त्याला मागून कोणीतरी खांद्यावर हात ठेवल्याचे जाणवले. अर्णव घाबरून मागे वळला आणि त्याला एक अनोळखी व्यक्ती दिसली. त्याने काळा कोट घातला होता आणि त्याचा चेहरा मास्कने झाकलेला होता. अर्णव, तू खूप पुढे आलास, तो माणूस खोल आवाजात म्हणाला, पण तुला सत्य जाणून घ्यायचं असेल तर तुला प्रियाला सोडावं लागेल. अर्णवने धाडसाने विचारले, तू कोण आहेस आणि प्रियाबद्दल तुला काय माहीत आहे? तो माणूस हसला आणि म्हणाला, मी तुझा अज्ञात मित्र आहे. प्रिया तुला जे सांगते ती फक्त अर्धी कहाणी आहे. तिचा नवरा विक्रम फक्त आत्महत्या करून मेला नाही, त्याला मारलं गेलं. आणि प्रियाला याची पूर्ण कल्पना आहे. अर्णवला प्रचंड धक्का बसला. मारलं गेलं? पण प्रियाने मला सांगितलं की त्याने आत्महत्या केली. तो ओरडला. त्या माणसाने मास्क काढला आणि अर्णवच्या समोर तोच तरुण मुलगा उभा होता, जो फोटोत प्रियाच्या पतीसोबत होता. माझं नाव राहुल आहे, तो म्हणाला, आणि मी विक्रमचा जवळचा मित्र होतो. पण प्रियाने मला आणि विक्रमला फसवलं. राहुलने अर्णवला सांगितले की विक्रम एका गुप्त संस्थेत काम करत होता, जिथे काही बेकायदेशीर व्यवहार चालायचे. प्रियाला याची माहिती होती, पण ती विक्रमला ती संस्था सोडायला सांगायची. एका रात्री विक्रमने प्रियाला सांगितले की तो संस्था सोडणार आहे, पण दुसऱ्याच दिवशी त्याचा मृतदेह त्यांच्या घरात सापडला. पोलिसांनी याला आत्महत्या म्हणून प्रकरण बंद केलं, पण मला खात्री आहे की प्रियानेच विक्रमाला धोका दिला. राहुल म्हणाला. अर्णवच्या डोक्यात विचारांचा गोंधळ उडाला. प्रियाने असं का करावं? त्याने विचारले. राहुलने सांगितले, प्रियाला विक्रमच्या पैशांची गरज होती. त्याने संस्थेतून बाहेर पडायचे ठरवले, तेव्हा तिला भीती वाटली की तिचे सुखी आयुष्य संपेल, म्हणून तिने संस्थेच्या लोकांना विक्रमाबद्दल माहिती दिली आणि त्यांनी त्याला मारले. अर्णवला विश्वास बसत नव्हता. प्रिया असं करू शकते? ती मला इतकी प्रामाणिक वाटली, तो म्हणाला. राहुलने त्याला एक पेनड्राईव्ह दिला आणि म्हणाला, यात प्रियाच्या आणि संस्थेच्या लोकांमधील कॉल रेकॉर्डिंग आहेत, तू स्वतः ऐक. अर्णवने पेनड्राईव्ह घेतला, पण त्याच्या मनात प्रियावरचा विश्वास अजूनही पूर्णपणे ढळलेला नव्हता. मी प्रियाला विचारणार आहे, तो ठामपणे म्हणाला. अर्णव दुसऱ्याच दिवशी प्रियाच्या गावी परत गेला. त्याने तिला थेट विचारले, प्रिया, तू मला विक्रमच्या मृत्यूच्या कारणाबद्दल खोटं सांगितलंस का? प्रियाच्या चेहऱ्यावर आधी घबराट दिसली, पण तिने लगेच स्वतःला सावरले. अर्णव, तू काय बोलतोयस? ती म्हणाली. अर्णवने तिला राहुल आणि पेनड्राईव्ह बद्दल सांगितले. प्रियाच्या डोळ्यात पाणी आले. अर्णव, माझ्यावर विश्वास ठेव. मी विक्रमाला कधीच फसवलं नाही. राहुल खोटं बोलतोय, ती म्हणाली. प्रियाने अर्णवला सांगितले की राहुल हा विक्रमाचा मित्र नव्हता, तर तोच त्या गुप्त संस्थेचा मुख्य भाग होता. विक्रमाला संस्थेतून बाहेर पडायचे होते आणि राहुलला ते मान्य नव्हते. त्याने विक्रमाला धमक्या दिल्या आणि शेवटी त्याला मारले. ती रडत म्हणाली, मला याची माहिती होती, पण मी गप्प बसले, कारण मला भीती वाटत होती की राहुल मलाही मारेल. अर्णव गोंधळला. मग तू मला हे सगळं का लपवलंस? त्याने विचारले. प्रियाने त्याला घट मिठी मारली. मी तुला या सगळ्यात ओढायचं नव्हतं. मला तुझ्यावर खरंच प्रेम आहे अर्णव. मी तुला गमावू इच्छित नाहीये. अर्णवला आता खरं सत्य काय आहे हे समजत नव्हते. राहुलच्या पेनड्राईव्हमध्ये खरोखरच पुरावे होते की प्रिया खोटं बोलत होती आणि राहुल तिला फसवण्याचा प्रयत्न करत होता. अर्णवने ठरवले की तो राहुलने दिलेला पेनड्राईव्हमधील रेकॉर्डिंग ऐकेल आणि सत्य शोधून काढेल. पण त्याच रात्री त्याला एका अनोळखी नंबरवरून एक संदेश आला. अर्णव, तू खूप जवळ आलास, पण जर तू प्रियाला वाचवू इच्छित असशील तर उद्या रात्री एकट्याने शहराबाहेरच्या जुन्या कारखान्यात ये. तिथे तुला सत्य कळेल. पण सावध रहा. तुझा विश्वास कोणावर आहे याचा विचार कर. अर्णवच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. प्रियावरील विश्वास आणि राहुलच्या आरोपांमुळे निर्माण झालेली शंका यामुळे तो गोंधळला होता. जर प्रियाला वाचवायचं असेल तर कारखान्यात ये, हा मेसेज त्याच्या डोक्यात सतत घुमत होता. त्याने ठरवले की तो प्रियाला याबद्दल काहीही सांगणार नाही, पण सत्य शोधण्यासाठी तो कारखान्यात जाईलच. हा निर्णय धोकादायक आहे हे त्याला माहीत होते, पण प्रियासाठी आणि स्वतःच्या मनःशांतीसाठी त्याला हे करणे गरजेचे होते. अर्णवने अमितला फोन लावला आणि त्याला सर्व काही सांगितले. अमित,
मी कारखान्यात जातोय, तू माझं लोकेशन ट्रॅक कर आणि जर काही गडबड वाटली तर पोलिसांना बोलव, अर्णव म्हणाला. अमितने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. अर्णव, तू एकट्याने का जातोयस? प्रियाला घेऊन जा किंवा पोलिसांना आधीच सांग. पण अर्णव ठाम होता. नाही अमित, मला प्रियाला धोक्यात टाकायचं नाही आणि जर ती खरंच काही लपवत असेल तर मला तिच्याकडून सत्य ऐकायचं आहे. रात्री 11 वाजता अर्णव नागपूरच्या बाहेरील जुन्या कारखान्यात पोहोचला. तो परिसर ओसाड होता आणि कारखान्याच्या भिंतींवर गंजाचे थाट चढलेले होते. रस्त्यावर फक्त रात्री फिरणाऱ्या कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येत होता. अर्णवने आपली बाईक एका झाडामागे लपवली आणि टॉर्च लावून कारखान्याच्या आत प्रवेश केला. आतमध्ये अंधार आणि धूळ यांचे साम्राज्य होते. त्याने हळूहळू पावले टाकली आणि त्याला एका कोपऱ्यातून हलकासा प्रकाश दिसला. तो प्रकाशाच्या दिशेने गेला तेव्हा त्याला एक छोटी खोली दिसली, जिथे एका टेबलवर एक लॅपटॉप आणि काही कागदपत्रे ठेवलेली होती. लॅपटॉपच्या स्क्रीनवर एक व्हिडिओ प्ले होत होता. अर्णवने जवळ जाऊन पाहिले आणि त्याला धक्का बसला. व्हिडिओमध्ये प्रिया आणि राहुल एका अंधाऱ्या खोलीत बोलत होते. प्रियाचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. राहुल, तू मला आता का त्रास देतोयस? विक्रम गेला आणि मी माझं आयुष्य नव्याने सुरू केलं आहे. राहुल हसला आणि म्हणाला, प्रिया, तू मला फसवलंस. विक्रमच्या मृत्यूचे सत्य लपवण्यासाठी तू मला पैसे दिलेस आणि आता तू अर्णवसोबत नवीन आयुष्य जगत आहेस. मी हे होऊ देणार नाही. अर्णवच्या पायाखालची जमीन सरकली. प्रियाने राहुलला पैसे दिले याचा अर्थ ती खरंच विक्रमच्या मृत्यूमध्ये सामील आहे. त्याच्या मनात शंका आणि राग यांचे मिश्रण तयार झाले. त्याने लॅपटॉप बंद केला आणि आजूबाजूला पाहिले. अचानक त्याला मागून कोणीतरी पाठीवर हात ठेवल्याचे जाणवले. तो घाबरून वळला आणि त्याला राहुल दिसला. त्याच्या हातात एक पिस्तूल होते. अर्णव, तुला सांगितलं होतं ना प्रियावर विश्वास ठेवू नकोस. राहुल खोल आवाजात म्हणाला. तिने विक्रमाला फसवलं आणि आता ती तुला फसवत आहे. अर्णवने धैर्याने विचारले, राहुल, तू मला सत्य सांग. विक्रमला खरंच कोणी मारलं आणि तू यात सामील आहेस? राहुलने हसत हसत सांगितले, विक्रम माझा मित्र होता, पण तो आमच्या संस्थेच्या योजनेतून बाहेर पडायला तयार झाला. प्रियाला याची माहिती होती आणि तिनेच मला सांगितलं की विक्रम आम्हाला धोका देऊ शकतो. मी त्याला संपवलं, पण प्रियाने मला पैसे देऊन गप्प बसवलं. आता ती तुझ्यासोबत आहे आणि मला ती पुन्हा माझ्या ताब्यात हवी आहे. अर्णवला आता प्रियावर राग यायला लागला, पण त्याच वेळी त्याला तिची काळजीही वाटत होती. प्रिया कुठे आहे? त्याने विचारले. राहुलने हसत हसत सांगितले, ती इथेच आहे, कारखान्याच्या मागच्या खोलीत. पण तुला तिथे पोहोचण्यापूर्वी तुझं काहीतरी करावं लागेल. राहुलने पिस्तूल अर्णवच्या दिशेने रोखले. अर्णवने घाबरलेल्या अवस्थेतही आपले डोके शांत ठेवले. राहुल, तू मला मारलास तरी तुला प्रिया मिळणार नाही, तो म्हणाला. त्याने राहुलचे लक्ष विचलित करण्यासाठी टेबलवरचा लॅपटॉप खाली पाडला. राहुल क्षणभर गोंधळला आणि अर्णवने त्याच्यावर झेप घेतली. दोघांमध्ये झटापट सुरू झाली आणि अर्णवने कसाबसा राहुलच्या हातातून पिस्तूल हिसकावून घेतले. आता सांग, प्रिया कुठे आहे? अर्णव ओरडला. राहुलने हसत सांगितले, मागच्या खोलीत आहे, पण तिथे तुला फक्त निराशाच मिळेल. अर्णवने घाईघाईने राहुलला एका खांबाला बांधले आणि मागच्या खोलीकडे धावला. तिथे त्याला प्रिया बांधलेल्या अवस्थेत दिसली. तिच्या चेहऱ्यावर घाम आणि भीती स्पष्ट दिसत होती. अर्णव. प्रियाने त्याला पाहताच ओरडले. अर्णवने तिची बंधने सोडली आणि तिला मिठी मारली. प्रिया, तू ठीक आहेस ना? त्याने विचारले. प्रियाने रडत रडत सांगितले, अर्णव, मला माफ कर. मी तुला विक्रमच्या मृत्यूबद्दल सगळं सांगितलं नाही, कारण मला तुला या सगळ्यात ओढायचं नव्हतं. राहुलने मला धमकावलं होतं की जर मी तुला सत्य सांगितलं तर तो तुला मारेल. अर्णवने प्रियाला शांत केले आणि पुन्हा विचारले, प्रिया, तू खरंच विक्रमच्या मृत्यूत सामील होतीस का? प्रियाने डोळे पुसत सांगितलं, नाही अर्णव, मी फक्त विक्रमला संस्थेतून बाहेर पडायला सांगितलं होतं, पण राहुल आणि त्याच्या संस्थेने त्याला मारलं. मला याची माहिती होती, पण मी गप्प बसले, कारण मला माझ्या आयुष्याची भीती वाटत होती. अर्णवला आता सत्य समजले. प्रियाने खोटं बोलले नव्हते, पण तिने सत्य लपवले होते. त्याला तिच्यावर राग आला, पण त्याच वेळी तिची काळजीही वाटत होती. त्याने प्रियाला घेऊन कारखान्यातून बाहेर पडायचे ठरवले, पण त्याचवेळी त्याला मागून एक जोरदार आवाज ऐकू आला. राहुलने स्वतःला सोडवले होते आणि तो पुन्हा पिस्तूल घेऊन त्यांच्या मागे आला होता. अर्णवने प्रियाला मागे ढकलले आणि राहुलसमोर उभा राहिला. राहुल, आता बस, तुझा खेळ संपला. अर्णव ओरडला. राहुलने हसत हसत पिस्तूल रोखले, पण त्याचवेळी कारखान्याच्या बाहेर पोलिसांच्या सायरनचा आवाज ऐकू आला. अमितने अर्णवच्या लोकेशनवरून पोलिसांना बोलावले होते. राहुल घाबरला आणि पळायचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याला पकडले. अर्णवने पोलिसांना पेनड्राईव्ह आणि लॅपटॉपमधील पुरावे दिले. त्या पुराव्यांमुळे राहुल आणि त्याच्या संस्थेच्या बेकायदेशीर कारवायांचा पर्दाफाश झाला. प्रियानेही पोलिसांना सर्व काही सांगितले. विक्रमच्या मृत्यूचे सत्य, राहुलच्या धमक्या आणि तिची भीती.
पोलिसांनी राहुलला अटक केली आणि प्रियाला सुरक्षित ठिकाणी हलवले. अर्णव आणि प्रिया आता एकटे होते. प्रियाने अर्णवचा हात धरला आणि म्हणाली, अर्णव, मी तुला खूप त्रास दिला, पण मला तुझ्यावर खरंच प्रेम आहे. तू मला माफ करशील का? अर्णवने तिच्याकडे पाहिले. त्याच्या मनात अजूनही शंका होत्या, पण त्याला प्रियावरचा विश्वास पुन्हा जागा झाला. प्रिया, तू मला सत्य सांगितलंस आणि तेच माझ्यासाठी पुरेसं आहे, तो म्हणाला. काही महिन्यांनंतर अर्णव आणि प्रिया नागपूरमध्ये परतले. प्रियाने तिच्या भूतकाळाला पूर्णपणे मागे टाकले आणि अर्णवसोबत नवीन आयुष्य सुरू केले. अर्णवने आपले दुकान वाढवले आणि प्रिया त्याला त्याच्या व्यवसायात मदत करू लागली. दोघांनी एकमेकांवर प्रेम करत होते आणि त्यांनी ठरवलं की आता कोणतेही रहस्य त्यांच्यात येणार नाही. एकदा संध्याकाळी अर्णव आणि प्रिया नागपूरच्या टेकडीवर सूर्यास्त पाहत बसले होते. प्रियाने अर्णवचा हात धरला आणि म्हणाली, अर्णव, तू मला नवीन आयुष्य दिलंस. मी कधीच विसरणार नाही तुझे उपकार. अर्णव हसला आणि म्हणाला, प्रिया, तू माझ्यासाठी सगळं काही आहेस. आता फक्त आनंदी राहूया. पण त्याच वेळी अर्णवच्या फोनवर एक मेसेज आला. तो एक अनोळखी नंबर होता. अर्णव, प्रियाचं सत्य अजून संपलेलं नाही. तिच्या आयुष्यात आणखी एक रहस्य आहे. तुला जाणून घ्यायचं असेल तर. अर्णवने मेसेज पाहिला आणि प्रियाकडे वळला. ती सूर्यास्त पाहत हसत होती. काय झालं अर्णव? तिने विचारले. अर्णवने फोन खिशात ठेवला आणि हसत म्हणाला, काही नाही प्रिया, फक्त तुझ्यासोबत हा क्षण जगायचा आहे. पण त्याच्या मनात एक प्रश्न होता. हे नवीन रहस्य काय आहे? आणि त्याने ठरवले की तो यावेळी प्रियाला थेट विचारेल. पण हे नवीन रहस्य कधी उलगडेल? योग्य वेळ येईल तेव्हा अर्णव आणि प्रियाच्या आयुष्यातील ही गुंतागुंत निश्चितच पुढे सरकेल. तर प्रिय मित्रांनो, तुम्हाला ही उत्कंठावर्धक कथा कशी वाटली हे तुमच्या प्रतिक्रियांच्या स्वरूपात खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर कथा आवडली असेल तर तिचा कोणता भाग मनाला भिडला आणि जर तुम्हाला काही कमतरता वाटली असेल तर ती देखील मोकळेपणाने व्यक्त करा. तुमच्या प्रतिक्रियांमुळेच मला पुढील भागात अजून चांगले आणि प्रभावी लेखन करण्याची प्रेरणा मिळते. आणि हो मित्रांनो, पुढील भाग तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचायला हवा असेल तर आपल्या चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा आणि त्यासोबत असलेले घंटीचे बेल चिन्ह दाबायला विसरू नका. तर भेटूया लवकरच कथेच्या पुढील रोमांचक भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि जय महाराष्ट्र.